मित्रांनो, दर अमावस्येने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बाळूमामा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आवरणामध्ये आपल्या कुटुंबाचे सदस्य भेटत आपण प्रसाद सर्वांशी चेतन ब्रह्म योगाचे शिवाजी रामचंद्र व्हिडिओ बघतो. एक नंबर व्हिडिओ असतात तेव्हा बग्यामध्ये असेच तुम्हाला जर सेवा करायची असेल तर जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा आजूबाजूला येथे जाऊन चौकशी करा किंवा कुठल्याही कारभारांचा नंबर तुमच्याकडे असेल तर नंबर घ्या आणि बकऱ्यामध्ये सेवा ही जरूर करा. बोला बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया. तुम्ही गुरुजी पवा वाजवत होता, बासरी वाजवत, तसं मुळे महाराज सुद्धा बासरी वाजवत होते. मुळे महाराज सुद्धा तसं मुळे महाराजांना बासरी कायम असायची, कायम बासरी असायची. हरे काकांना तुम्ही बघितलं काय सांगा? हरे काकांना बघितलं गेल तू भजन करून आलो त्यांच्याजवळ. बरं. म्हणजे भानगड अशी झाली ती निपाणीला साळोकी म्हणून त्यांच्या घरी यायचे कधीतरी. मग आम्हाला निरोप आला हरिकाका आले तिथं आणि भजन करूया तासभर. मग भाऊसाहेब पाटील मी अशी सगळी गेला. मग हरिकाका पत्ती खेळत बसली ती पोरातनी. पत्ते खेळत? होय, असं अवलियाच होती ती. पोरातनी पत्ती खेळत बसली ती. मग भजन केलं आम्ही. दुसरं श्रीधरपंत म्हणून किसन महाराज समर्थ त्यांचे वडील ते पण संगीतकार होते. त्यांना बघितलं की मी. मग ते त्यांचं घर तिथं कडगाव रोडला. मग तिथं हरिकाका यायचे. हरिकाका आलते आणि भजन मी परळी वैजनाथ दुर्डराव शशी बळवंत किसन महाराज होते. असे गेलं तर भजनाला बोलवलं होतं आम्हाला. गेलो. मग गेला, दर्शन घेतलं, बसला. मग भजन सुरू झालं. मग मध्येच हरिकाकानी भजन सुरू झाल्यावर पांघरू घेऊन झोपलेले उठून बसले आणि मग मध्येच हरिकाकानी विचारलं तो अमका अभंग म्हणता काय? जे अभंगाचं नाव घेऊन एका सांगितलं. मग बळवंत म्हणाल ते त्यावेळी म्हणतो ना म्हटला तो. त्याची भाषा वापरली. म्हणतो ना म्हणाला. हां ना असलं तर नको. हरिकाका तिथेही भजन केलं आम्ही रात्रभर. हरिकाका मामांच्या भेटीला पण गेलते ते. मामांच्या भेटीला पण गेलते. मामाने त्यांना संस्कृतमध्ये श्लोक म्हणून दाखवले. मी सांगतो की पाठ आहेत मला ते. पाठ आहेत श्लोक ते. हो सांगा काय ती कथा आधी सांगा आमच्या सगळ्या नवीन लोकांना कळू दे. मेथक्याच्या रानात सप्ताह मामा करायचे. मेथक्याच्या रानात सप्ताह करत असताना प्रसादाचा दिवस होता. मग प्रसादाचा दिवस होता. मग हरिकाका पण आले. हरिकाका आले आणि म्हणाले बोलणं चालणं त्यांचं तुझ्या पाठीमागं चोर लावतो असं त्यांचे अर्थ आम्हाला काय करणार किंवा सामान्याला काय करणार. दोघं तुझ्या पाठीमागं साप लावतो असं दोघांचं शाब्दिक असायचं. हो, पण अध्यात्म दृष्टीनं त्यांचं असणार, पण आम्हाला सामान्यांना ते कळत नव्हतं. मग हरिकाका म्हणाले जातो रे मी, थांबत नाही जाणार. मामा म्हणाले अरे प्रसाद आहे, प्रसाद घ्यायने जा. त्यावेळी नाही जातो म्हणाल मामाने. यदहंकार माश्रित्यने इच्छी म्हणणेशे मिथ्येश व्यवस्था यस्ते प्रकृतिस्त्वं नियुक्ष्यति. 58वा श्लोक 18व्या अध्यायाला. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यसि वशुपतत्. 59वा. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि अंतरारूढानि माया. हे 3 श्लोक मामाने त्यांना म्हणून टाकले. त्यांचं त्यांना अर्थ माहिती, आम्हा सामान्य काय करणार. मग राहिले हरिकाका आणि पत्रावळ्या पंक्तीच्या काढून मग गेले. मला पत्रावळ्या काढायच्यात म्हटले. यदहंकार माश्रित्य न इच्छी म्हणणेशे. अर्जुनाला उद्देशून भगवंतांनी सांगितलं तुझ्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला, मी युद्ध करणार नाही, मी मारणार आणि हे मरणारे असा अहंकार झाला आहे. यद अहंकार माश्रित्य, या अहंकाराचा आश्रय घेऊन तू नयोच्छेती म्हणण्याशे मी युद्ध करणार नाही असं म्हणतोस. नयोच्छ युद्ध करणार नाही असं म्हणतोस. मिथ्येश व्यवस्था असते प्रकृती स्वम नियुक्ती, पण ते खोटं आहे म्हणाले. तुझी प्रकृती तुझा स्वभाव धर्मच तुला युद्ध करायला लावणार.
क्षत्रिय युद्धापासून परावृत्त होत नाही. तुझा स्वभाव तुला युद्ध करायला लावणार. मिथ्येश व्यवसाय असते प्रकृती सौम्यक्षती. स्वभाव जे कोणते निबद्धच कर्मणा. मनुष्य प्राणी स्वभावानं बांधलेला आहे. त्याच्या अंगी असणारे गुण तो तसा प्रसंग आला की ते उत्पळल्याशिवाय राहणार नाही. आता कर्तुम नेच्छेशी जन्मोहात. तू करत नाही, युद्ध करणार नाही, या मोहामुळं म्हणतोस तू. कर्तुम नेच्छेशी म्हणजे कर्तव्य परांमुख व्हायला लायस तू. कशामुळं? मोहामुळं. तुझं कर्तव्य युद्ध करणं, त्यांना जिंकणं. कर्तुम नेच्छेशी जन्मोहात करिष्ये वचनंद. कर्तुम नेच्छेशी जन्मोहात करिष्ये वचनंद. पुढचा श्लोक सांगितला तो. ईश्वर सर्वभूतानां हृदयशीर्षून तिष्ठती. प्रत्येकाचे हृदयशी मी अमुक आहे जी बुद्धिस्फुरशी ते वस्तू आम्ही. प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात ईश्वर तो परमात्मा आहेच. ईश्वर सर्वभूतानां हृदयशीर्षून तिष्ठती. हृदयात तो आहेच भरलेला. ब्राह्मण सर्वभूतांनी अंतराळून आहे. पण माणसाच्या ठिकाणी भ्रम असल्यामुळं त्या भ्रमानं इथं देव आहे तिथं देव आहे, हा नाही तो नाही, असा भ्रम निर्माण होऊन तो मूळ तत्वापासून परांगमुख होतो असं मामाने. गुरुजी, मी मगाशीच प्रश्न तुम्हाला विचारला. अध्यात्म आणि संगीत. संगीतातले तुमचे गुरुजी गुरु दत्त मामा. अध्यात्मातले तुम्ही कोण गुरु करून घेतलाय? अध्यात्माचे आमचे गुरु मामाच म्हणायचे. का मामा म्हणायचे? कारण त्यांच्या भीतीपोटी आम्ही कधीही वाईट आचरण वागणं केलं नाही. मग ते बकऱ्यात असो आम्ही घरात असो, पण ती भीती ही कायमचीच होती. मी कुठे असलो तरी माझ्या मनात मामांच्या विषयी मामांच्या बाबतीत चोख राहिलं पाहिजे. आणि ती गैर वागलं तर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, ही भीती कायम असल्यामुळं आणि त्यांच्या कृपेमुळं आम्हाला भजनाचा नाद लागला. दत्तमामासारखे गुरु मिळाले, भजनाचं ज्ञान मिळालं, संतांचं वाङ्मय कळालं आणि आम्ही मार्गात राहिलो. त्यामुळं आमचं सगळंच चांगलं झालं. कारण देवाची सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर देव सगळं सर्वस्व बघतो. अनन्यश्चिंतेंद्र मे जना परिभासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं मोहाम्यहम्. ही भगवान गोपालकृष्णाने सांगितलं आहे. अनन्य भक्त जो आहे त्याचं सगळं मी योग आणि क्षेम चालवतो. तसं चालवतं आम्हाला इथंपर्यंत आणलं त्यानं. आता व्यवस्थित आम्हाला न्यावं एवढीच आमची त्याच्याकडं प्रार्थना. इथं ना तो करणार स्वामी जे प्राणधन शेरले, गोविंद नाम बोलो जे प्राणधन शेरले, एवढीच आमची इच्छा शेवटी.